आणि मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। चेंबूर इथल्या डायमंड गार्डन परिसरामध्ये 30 जूनला शाळेच्या बसवरती पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केलेला आहे। या अहवालामध्ये झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावरती 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवरती 2 लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे। त्याबरोबरच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीने लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत। तर या प्रकरणामध्ये उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची वेळोवेळी पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व छाटणीही करण्यात आली होती। त्याचबरोबर पर्जन्यजल वाहिनीच्या कामादरम्यान झाडांच्या सुरक्षिततेबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वारंवार सूचना दिल्यामुळे या दुर्घटनेमध्ये उद्यान विभाग किंवा रस्ते विभागाचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नसल्याचं समितीने स्पष्ट केलंय। आणि दरम्यान या चौकशी अहवालामध्ये नेमकं काय आहे पाहूयात। तर मुख्य निष्कर्ष असा निघालेला आहे की झाड पडण्यामागे एकच कारण नाहीये। मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम झालाय। तर क्लीन चिट नेमकी कोणाला मिळालेली आहे? उद्यान विभाग, सकृतदर्शनी त्यांचा दोष नाही असं आढळून आलंय। त्याचबरोबर रस्ते विभाग यांचाही सकृतदर्शनी दोष नाही। त्याचबरोबर कारवाई कुणावरती झालेली आहे? तर कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन 5 लाख दंडाची शिफारस करण्यात आली आहे। त्याचबरोबर सल्लागार माहिमतुरा कन्सल्टंट 2 लाख दंडाची शिफारस आहे। तर समितीचं निरीक्षण नेमकं काय आहे? उद्यान विभागानं आधीच रस्ते विभागाला इशारा दिलेला होता। कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नाही असं निरीक्षण या समितीनं नोंदवलंय। तर केवळ कंत्राटदारालाच संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही। त्यामुळे आता झाडांसाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर वृक्ष तज्ञांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे आणि झाडांभोवती अतिरिक्त कॉन्क्रिटीकरण टाळण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तर महत्त्वाची शिफारस नेमकी काय आहे? तर प्रत्येक प्रकल्पामध्ये झाडांचं संरक्षण हा निविदेचाच भाग असावा अशी शिफारस करण्यात आली आहे। त्याचबरोबर झाडांच्या देखभालीसाठी संयुक्त पाहणी आणि नियमित सुरक्षा ऑडिट बंधनकारक आहे अशी देखील शिफारस आहे। आणि चेंबूर दुर्घटनेआधी या संबंधित झाडांसंदर्भामध्ये नेमक्या काय सूचना करण्यात आलेल्या होत्या त्या देखील पाहूयात। उद्यान विभागाची झाडांच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला 2 पत्र पाठवण्यात आलेली होती। रस्ते विभागाकडून गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंत्राटदाराला 9 मार्च 2026 पासून सूचना देण्यात आलेल्या होत्या। सूचना देऊन देखील कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचं समोर आलंय। कंत्राटदाराला दिलेल्या पत्रामध्ये झाडा शेजारील उत्खननास कंत्राटदार जबाबदार आहे असं नमूद करण्यात आलं। कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेडला 5 लाखांचा दंड आकारण्यात आला। रस्ते विभागाकडून माहिमतुरा कन्सल्टंटची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली। तर माहिमतुरांकडून कंत्राटदारांच्या कामावर देखरेख ठेवली नसल्याबद्दल 2 लाखांचा दंड आकारण्यात आला। आणि दरम्यान चेंबूरच्या अहवालावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तुम्ही माझ्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे काही चोरांनी चोरीचा चोरांसाठी दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल आहे। निर्लज्जपणाचा कळस काय असू शकतो तो म्हणजे हा अहवाल। अभियांत्रिकी विषयात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची समिती आहे। मुळात अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असं मी समजतो। त्यांचा झाड पडण्याच्या घटनेशी काय संबंध आहे किंवा त्यांची काय एक्सपर्टी आहे मला समजलेलं नाही। जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की
ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार. या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ.